वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे भारती नर्सिंग क्लासमध्ये. आज आपण बघणार आहे प्लॅसेंटा प्रिविया. तर प्लॅसेंटा प्रिविया हा IMP क्वेश्चन आहे आणि ANM फर्स्ट इयर, ANM सेकंड इयर आणि JNM थर्ड इयर या दोन्हींना हा क्वेश्चन आहे. तर महत्त्वाचा टॉपिक आहे आपला प्लॅसेंटा प्रिविया म्हणजेच काय. तर बघूया इंट्रोडक्शनमध्ये प्लॅसेंटा प्रिविया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान प्लॅसेंटा हा सर्व्हिक्सच्या भागाला कव्हर करत असतो. आता इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणते प्लॅसेंटा प्रिविया, तर प्लॅसेंटा प्रिविया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस प्लॅसेंटा हा सर्व्हिक्सच्या भागाला कव्हर करत असतो. प्लॅसेंटा प्रिविया अंदाजे 0.5% गर्भधारणेवर परिणाम करतो. आता प्लॅसेंटा काय करतो तर 0.5% हा गर्भधारणेवर परिणाम करते. तसेच 4 CGN विभागानंतर स्थापित 10% गर्भधारणेवर त्याचा परिणाम होतो. नेक्स्ट आहे प्लॅसेंटा खाली असल्यास काय होते. आता प्लॅसेंटा खाली असल्यास काय होते तर गर्भधारणेदरम्यान किंवा तुमच्या बाळाच्या जन्मादरम्यान रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त असते. आता प्लॅसेंटा खाली असल्यास गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यानच रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा पॉईंट आहे याच्यामधला, हा रक्तस्राव खूप जास्त असू शकतो त्यामुळे बाळाला धोका असू शकते. आता प्लॅसेंटा खाली असल्यास रक्तस्राव खूप जास्त असू शकतो त्यामुळे बाळाला धोका असू शकते. आता प्लॅसेंटा प्रिवियाचे काउजेस, आता कारणे काय तर याचे इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आता इंट्रोडक्शनमध्ये काय तर इंट्रोडक्शनमध्ये बघितलं आपण प्लॅसेंटा प्रिविया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान प्लॅसेंटा सर्व्हिक्सच्या भागाला कव्हर करत असतो. प्लॅसेंटा काय करतो तर सर्व्हिक्सच्या भागाला कव्हर करत असतो. एवढं समजलं म्हणजे बाकी तुम्हाला समजण्यास काही अडचण नाही, लगेच समजून जाते. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे मराठी हँडरायटिंग नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होतील. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण. आता प्लॅसेंटा प्रिवियाची कारणे बघू. ज्या स्त्रियांना अगोदरच प्रसूतीमध्ये प्लॅसेंटा प्रिविया होण्याची सिझेरियन प्रसूती झाली असल्यास त्यांना प्लॅसेंटा प्रिविया होण्यास जास्त धोका असतो. आता ज्या स्त्रियांना अगोदरच प्रसूती दरम्यान प्लॅसेंटा प्रिविया होण्यास सिझेरियन प्रसूती झाली असेल तर त्याच्यामध्ये प्लॅसेंटा प्रिविया होण्यास जास्त धोका असतो. त्याच्यातला पहिला पॉईंट आपला प्रगत मातृवय. आता कारणे म्हणजेच प्रगत मातृवय, वयाची लिमिट. आता 35 वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना प्लॅसेंटा प्रिविया होण्याची शक्यता असते. ज्याचे वय 35 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर त्याला प्लॅसेंटा होण्याची जास्त धोका असतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तिसरा मल्टीप्रायोरिटी. ज्या महिलांना खूप जास्त वेळा गर्भधारणा झालेली असते. आता एखाद्या महिलांना खूप वेळा जास्त गर्भधारणा झालेली असते त्या महिलांना प्लॅसेंटा प्रिविया होण्यास धोका असतो. युटरिन स्कॅरिंग. आता गर्भाशयावर चट्टे येणे, मागील शस्त्रक्रियामुळे गर्भाशयावर चट्टे येतात ही एक कंडिशन होऊ शकते. आता आधी गर्भाशयावर चट्टे येणे, आता याच्या आधी झालेले सिझेरियन सेक्शन त्याच्यामध्ये शस्त्रक्रियामुळे गर्भाशयावर चट्टे येण्यास सुरुवात होतात, त्याच्यामुळे प्लॅसेंटा प्रिवियाचे कारण दिसून येते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला पाचवा स्मोकिंग अँड धूम्रपान. स्मोकिंग. काही महिलांमध्ये अशी परिस्थिती आढळून येते की महिलांना धूम्रपान हा आजार होऊ शकतो. आता प्लॅसेंटा प्रिवियामध्ये काही क्वचित
काही महिला असतील त्यांच्यामध्ये आढळून आले की धूम्रपान हा आजार होऊ शकतो. प्लॅसेंटा प्रिव्हियाची चिन्ह आणि लक्षणे सायनम सिम्प्टम. तर पहिलं लक्षण आहे याच्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीस, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पहिल्या सेमिस्टर किंवा दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये सुरुवातीच्या अनपेक्षित चमकदार लाल रक्तस्राव होतो. आता दुसऱ्या अवस्थेत, प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या अवस्थेत किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीस, म्हणजे सुरुवातीस अनपेक्षित, आपल्याला अपेक्षित नसलेले ही चमकदार लाल रक्तस्राव होतो. तिसऱ्या तिमाहीत काय होते तर चमकदार रक्त हे चमकदार असते आणि लाल रक्तस्राव, जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. प्रथम प्लॅसेंटा प्रिव्हियाचे हे लक्षण आढळून येते. नेक्स्ट पॉईंट आहे, गर्भधारणेदरम्यान रक्तस्राव होण्याचा इतर काही कारणाप्रमाणे प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये लक्षणीय वेदना होत नाहीत. आता इथं काय म्हटलं आहे, गर्भधारणेदरम्यान तर रक्तस्राव होण्याचे इतर काही प्रमाणामुळे प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये लक्षणीय वेदना होत नाही. आणि कुठल्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात वेदना दिसून येतात. आता 20 आठवड्यानंतर रक्तस्राव, गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर रक्तस्राव होतो, परंतु तो कधीही होऊ शकतो. असं नाही की 20 आठवड्यानंतरच रक्तस्राव होणार. गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर रक्तस्राव होतो, परंतु तो कधीही होऊ शकतो. चौथा पॉईंट आहे याच्यामधला, गर्भधारणेदरम्यान वैजान मार्गातून रक्तस्राव होत असल्यास कोणत्याही महिलेने त्वरित मदत घेणे महत्त्वाचे असते. आता गर्भधारणेदरम्यान वैजान मार्गातून रक्तस्राव होत असल्यास त्वरित मदत घेणे किंवा आजूबाजूच्या डॉक्टरांकडे लगेचच जावे हे महत्त्वाचे असते. कारण प्लॅसेंटा प्रिव्हियामुळे आई आणि बाळाला दोघांनाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जर वेळेवर ट्रीटमेंट झाली नाही तर आई आणि बाळाला दोघांनाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे आईच्या आजारावर परिणाम पडतात. तर प्लॅसेंटा प्रिव्हियाचे प्रकार पडतात. प्लॅसेंटा प्रिव्हियाचे जे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत इथपर्यंत स्टडी करा. तसंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. याच्यानंतर आहे प्लॅसेंटा प्रिव्हियाचे प्रकार, जे काही 3 प्रकार पडतात आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. नंतर आहे त्याचं डायग्नोसिस, ट्रीटमेंट, उपचार आणि प्रिव्हेन्शन, प्रतिबंधक अँड कॉम्प्लिकेशन. हा सर्व एका व्हिडिओमध्ये नाही बनवता येत, त्याच्यामुळे प्लॅसेंटा प्रिव्हियाची कारणे आणि चिन्ह लक्षणे याचं चांगलं स्टडी करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.